हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असाल. तर सकाळ झाली होती, सकाळचे वाजले होते 7 सव्वा 7 झाले होते आणि म्हटलं चला व्हिडिओ शूट करूया म्हणून. आणि व्हिडिओ चालू करायला घेतला आणि पंख्याचा भरपूर आवाज येत होता बॅकग्राऊंडला, म्हणून मी व्हॉइस ओव्हर देत आहे. प्रत्येक व्हिडिओला तेच होणार आहे जोपर्यंत नवीन पंखा घेत नाही तोपर्यंत. नाहीतर पंखा जेव्हा बंद असेल तेव्हा माझा ओन व्हॉइस तुम्हाला ऐकायला येईल. तर मग चला, तर इथे मी स्टँड घेतला होता कपड्यांचा आणि आता सध्या आहे ना, मी बाहेर गेल्यावरती व्हिडिओ करायला जमतच नाही, कारण बारीक का होईना पाऊस असतोच आणि त्या फोनच्या स्क्रीनवरती एक जरी पाण्याचा थेंब पडला ना तरी तो हँग व्हायला चालूच होतो, काही ओपन होतं. आणि मंदिर बघू शकता तुम्ही किती घाण झालं आणि वरती पण भरपूर पसारा होता. तो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्कीच दिसेल. बाहेर पण वातावरण खूप मस्त होतं, पावसाचं झालेलं होतं वातावरण, सगळीकडे किचकिच ओढलं. तर मी मंदिरावरचं काढलं सामान आणि मग मला कळलं की कॅमेरा लावायचाच विसरले म्हणून मी. तर पहिला कॅमेरा लावून घेतला आणि मंदिर पुसून घेतला मी ओल्या कापड्याने सगळा, वरचा सगळा खालचा बेस वगैरे. आणि म्हटलं देव ठेवायला काहीतरी चांगला कपडा हातरूया. मग तेच कपड्याची मी बारकी घडी घातली आणि जेवढा बसत होता तेवढाच मला ठेवायचा होता त्याच्यामध्ये. तर मी तो ठेवत होती कपडा. तरी तेवढा पाऊस आहे ना की काय सांगू तुम्हाला, पंख्याची तर गरजच नसते, पण ओला असतो त्यामुळे चालू ठेवावा लागतो. थंडी पण वाजते आणि पंखा पण वरचा चालू ठेवावं लागतं. काय करायचं तेच काही कळत नाही आहे. तरी ते लायटिंग मला ती जरा निसटलेली दिसत होती म्हणून ते नीट लावत होती मी. नंतर देव घेऊन आली आतमध्ये आणि पंथीमध्ये पडलं होतं, जी आपली उदबत्तीची राख असते ना ती पडली होती त्यामध्ये, म्हणून म्हटलं ते पण साफ करून घेऊया. तर आधी हे तांब्या तो पितांबरीने घासायला घेतला आणि नंतर मग देव घासणार होती. देव घासायचे तर नव्हते, नुसते पाण्यातून धुवून काढायचे होते. मग तांब्या भरून ठेवला नीट आणि नंतर मग श्रीकृष्ण, गणपती, स्वामी, विठ्ठल रुक्मिणी आणि बाळकृष्ण या सर्व धुवायला घेतले. आणि अगरबत्ती ठेवतो ती प्लेट आहे माझ्याकडे स्टीलची, तीसुद्धा घासून घेतली. नाहीतर मग ते एक घासलेलं आणि एक न घासलेलं मग एकामुळे सगळ्यांचा शो जातो, त्यामुळे सगळं मी आधी नीट घासून घेतलं. आता यापुढे काळजी घेईन, मंदिर घाण होणार नाही याची. तर इथे मी पटापट आवरत होती, कारण मला खूपच लेट झाला होता टाईमपास फोन बघत वगैरे करत. तर इथे मी सगळी घासून घेतली होती भांडी आणि म्हटलं पटकन मांडून घेते. हा कासवसुद्धा मी घासून घेतला आणि त्यात पण पाणी भरून ठेवलं आणि होता देवाचा कपडा तोसुद्धा मी धुवून ठेवला. नंतर आली बाहेर देव मांडायला. तर काही ना काहीतरी राहत होतं आतमध्ये, तांब्या वगैरे, तर तोच मी आणायला गेली होती, तांब्या आणि कासव. ते आणले की मग झालं सगळं. तर 2 दिवस व्हिडिओ आले नाही, कारण मिस्टर पण घरी होते आणि काढण्यासारखं काहीच नव्हतं. बाहेर जायचो पण बाहेर मरणाचा पाऊस असायचा काही घ्यायला गेलो तरी, आणि त्यात माझी तब्येतच बरी नव्हती. माहीत नाही का, पण अधूनमधून डोकंच दुखायचं. आज कुठे डोकं आहे ठीक,